नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय. ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलंय. अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावर रुजू झाले. सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा केली. 2019 साली कारंडे सेवानिवृत्त झाले. 4 वर्ष 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत. कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी द्या, नाहीतर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करू असा इशारा दिलाय. 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे व सेवानिवृत्तीनंतरची देयके, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैयक्तिक भत्ता, तर 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावा अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयके मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलंय. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र येणाऱ्या काळात थकीत देयके मिळाली नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय. मी राजीव तुषार मलजी. मी जवळजवळ 2021 मार्चला रिटायर झालो. माझ्या आधी पण जवळजवळ 2019 मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत आणि जवळजवळ आज आम्ही 1100च्या वर संख्या गेलेली आहे आणि त्याच्या जवळजवळ 150च्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले, देवाघरी गेलेले आहेत. कारण काही ना काही आजार आज मी पण स्वतः कॅन्सर आपला हृदयरोगाचा पेशंट आहे आणि बरेचसे असे आमचे लोक आहेत की ज्यांना काही ना काही आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत. पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ कमवत आहेत तर त्यामुळे ते तरुण आहेत. पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत तर ते काय करतील किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात तर ते लोक कुठल्या ह्याच्याने इथं तग धरू शकतील. आणि गावी त्यांची काही जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन दुमळा शेती करू खाऊ. पण इथं जर आमचेच जर पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर आणि आम्ही दरवेळा किती वेळा चक्रा मारायचे, एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांब, मी स्वतः भिवंडी लावतो, भिवंडी ये जा करतो स्वतः, तर ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं. आणि मेन म्हणजे कसं आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढं सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ. त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते त्यांच्याशी वेळोवेळी भेटत होतो. त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्यात पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली. त्याच्यानंतर आता सौरभ राव आले. आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल. आता हा कळण्यात आला आम्हाला की व्यवस्थापनाची बदली, परत नवीन व्यवस्थापन तो परत तो तेच म्हणणार की मला अभ्यास करावा. म्हणजे जाणून बुजून हा वेळ काढूपणा होतो ना. जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना. पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या किंवा त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिलं त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं. पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार. आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणा बाबा आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. तर त्यांनी आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले, त्यांची काही जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला थांबवताय. तर त्यांनी सांगितलं निधीचा. तर ते म्हणे ठीक आहे, जे काय निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणी देऊन टाकू. एवढं आमच्या समोर झालं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी मुद्दाम परत सौरभराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं. नाही मी ते मुख्यमंत्रीजी बोलले पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही तर मग मी काय पुढच्या हालचाल करू शकत नाही. जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल. सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समज आवलं 1 करोडने काय होतं, दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता. त्या हिशोबाने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील. पण तेवढ्यासाठी एवढं. आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणी आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे. कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही इकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असं कोर्टाचा अधिकार न्याय असतो. पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार. आता कसं अधिवेशन चालू होतं तर आमचा विचार झाला की आजच्या पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि 9 बोर्ड आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत. सर्व महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेली, मुख्यमंत्र्यांकडे तुमचं म्हणणं मांडलेलं तरी सुद्धा नाही मिळत नाही. पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही होती, मी 2019ला रिटायर झालो तेव्हापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे. मंत्रालय, राज्य, केंद्रापर्यंत पण पाठवले मी 3-3 पत्रक. मोदी, अमित शाह सर्वांना या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता. मी या सगळे पत्रक 13 पत्रक मी पाठवले, त्याची सगळी पोच यांना आहे, माझ्याकडे पण आहे.
परंतु 2019 पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो. ते माझ्याकडे पैसेच नाहीत, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ 238 कर्मचारी असतील शिल्लक, म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती, त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळेल. थकबाकी म्हणलं की म्हणते आमच्याकडं निधीच नाही. निधी कुठून आणायचा? निधी आला तर आम्ही देऊ. मग आता तुमच्याकडे निधी महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेताय, टेंडर बिलं काढताय, ठेकेदाराची बिलं काढताय, बसेस नवीन आणताय, ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे? कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे? हा, त्याला कोण उत्तर देणार? मग आम्ही एवढ्या वर्षापासून 5 वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय. मी आज भाड्याच्या खोलीत आहे 30 वर्षापासून. मी काय जगायचं? मला कोणी जगवणारा नाही. मी यांना वारंवार सगळी माहिती दिली, गावापासून मुंबईपर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे. सगळे पेपर आहेत. मग असे का करतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने खारेगाव परिसरात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अल्पसंख्याक निरीक्षक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी जाहीर झाला असल्याची माहिती नजीम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. सर्व नेते मंडळींच्या कामांचा जोर आता वाढू लागलाय. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडतायत. कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड गेली अनेक वर्ष कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर आता चित्र बदललंय. कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचा विकास आता खऱ्या अर्थानं होईल असं प्रतिपादन नजीम मुल्ला यांनी केलंय. मुंब्र्यातील रस्ते, नाले, अल्पसंख्याकांसाठी स्मशानभूमी अशा विविध विकास कामांसाठी राज्य सरकारने 50 कोटींचा निधी जाहीर केलाय. शिवाय येणाऱ्या काळात राज्य सरकार अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नजीम मुल्ला यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारचे आभार मानलेत तर आव्हाडांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की येणाऱ्या काळात कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील 10 वर्षात झालेल्या विकास कामांची पोलखोल करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावरच निवडणूक होणार असून बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार निवडून येईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी, शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. प्रथमतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे नेते लाडके उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो की नागरिकांची गरजा पुरवण्यासाठी आणि या कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मूलभूत दर्जाची सुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी या विधानसभा क्षेत्रासाठी लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली 50 कोटीचा विशेष निधी टप्पा क्रमांक 1 उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हे निधी जे मूलभूत सुविधांसाठी या विधानसभा क्षेत्रात जे तातडीची काम आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या सर्व लोकप्रतिनिधीला ठाणे महापालिकेमार्फत 1200+ कोटी रुपये आजपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 2009 ते 2019 पर्यंत शासन मार्फत 100 कोटीपर्यंत शासन निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. नुकतंच पाणी वितरण व्यवस्थेसाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून 240 कोटी रुपये पेमेंटसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रत्येक वेळी पैसे खूप देण्यात आले पण त्याच्या होवापोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा न होता, नागरिकांना त्याचा फायदा न होता
व्यक्तिगत रूपात ठेकेदार आणि पीएनना फायदा करण्यात आलेला आहे। असं आहे का जे अजून पार्लिमेंटरी बोर्ड बसला नाही, आम्ही जसे ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती तेव्हा एका आम्ही उमेदवारांना तिकीट दिली होती, सर्वांनी मिळून त्याला निवडून आणलं होतं। 2009ला काय परिस्थिती होती, कोण मेहनत घेतली आणि जी खरी 2009ची टीम होती ती आज ही टीम व्यासपीठावर आहे। जे 2009ला जी टीम होती ती ओरिजिनल टीम या व्यासपीठावर दिसेल, ज्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा इथे फडकवलं होतं। तर जे उमेदवार पक्ष देईल त्यांना आम्ही निवडून आणणार, पण पक्षाचा उमेदवार निवडून यावा त्याची प्रथम जबाबदारी आपले अध्यक्ष परांजपे साहेबांकडे, माझ्याकडे, आमचे माजी महापौर नईम खान, आमचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डेजी, राजू अन्सारी, राजनाथ, आशिष, या सर्वांकडे। म्हणून आज सर्व आम्ही एकजुटीने पुढे आलो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्यानं श्रमजीवी कामगार संघटनेच्या पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढील 8 दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। जून 2019 पासून मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडून कचरा वाहतूक सुरू आहे। 2019 पासून 4 कॉम्प्रेस प्रेस मशीन तर 12 वाहनं, 26 डबे, 2 जेसीबी द्वारे कचरा वाहतूक सुरळीत चालू होती। फेब्रुवारी 2021 पासून हेच काम बालाजी ट्रान्सपोर्ट करत आहे। 12 वाहनांपैकी 1 गाडी डायघर प्रकल्पात पाठवले तर 3 वाहने ब्रेकडाऊन धूळखात पडून आहेत, तर उरलेल्या 8 वाहनातून कचरा वाहतूक होतोय। 26 डबे पैकी 9 कंटेनर उपलब्ध आहे, तर बाकीचे 17 कंटेनर दुरुस्ती अभावी धूळखात पडले आहेत। दुपारी 12 ते 2 या वेळेत कंटेनर उपलब्ध नसतात, त्यामुळे घंटागाडी खाली होत नाही, तर साठेनगर इंदिरानगर पर्यंत मोठमोठे रांगा लागतात। तसेच 10 गाड्या मिळून एकही एक्स्ट्रा टायर उपलब्ध नाहीये। टायर पंक्चर झाल्यास तोच टायर बनवून घ्यावा लागतोय। 4 कॉम्प्रेस प्रेस मशीन पैकी रडत खडत 2 मशीन सुरू आहेत। यापैकी 1 मशीनला कंटेनर लावण्यासाठी जेसीबी लावावी लागते। अशा विविध मागण्या असूनही अद्यापही कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्यानं कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले। येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या व आमच्या विविध समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। आपल्या सर्वांना धन्यवाद। सीपी तलाव येथे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे सीपी तलाव ते डम्पिंग येथे कचरा वाहतूक करणे कामे 2019 पासून काम सुरू होता, परंतु 2019 पासून 26 कंटेनर आणि 12 उपलोडरच्या माध्यमातून या कचरा हवाबंद स्वरूपात वाहतूक सुरू होती। परंतु 3 वर्षापासून या मेट्रो कंपनीने सब कॉन्ट्रॅक्टर नेमून 3 वर्षापासून ही वाहतूक जी आहे ती आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे डंपर आणि पोकळीच्या सहाय्याने होत आहे। याचा परिणाम सीपी तलाव येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे, तेथील कामगारांवर होत आहे। त्यांना सुद्धा घंटागाडी कामगारांना रोज 3 तास
किमान 3 तास तरी त्यांना ताटकळत थांबावं लागतं, कारण गाड्या तुझ्या वेळेवर खाली होत नाही. आणि याचा परिणाम स्वरूप ठेकेदार म्हणतो माझ्याकडे काम नाहीये, तो स्वतःच्या गाड्या बंद करून भाडेतत्वावर वाहनं चालवतोय. जे नियमबाह्य आहे, तो भाडेतत्वावर वाहनं चालवू शकत नाही, त्याला स्वतःची वाहनं चालवायची. परंतु इथे चालतंय म्हणून भाडेतत्वावर वाहनं चालवतात. कामगारांना सांगतात आमच्याकडे काम उपलब्ध नाहीये, ड्रायव्हरांना सांगतात काम उपलब्ध नाहीये, तुम्ही यू कॅन गो. पण असं होणार नाही. तुम्हाला कामं तुमची वाहनं घेऊन चालवायची आहेत. पाहिजे तर तुम्हाला गरज असेल तर महापालिकेच्या परवानगीने तुम्ही वाहनं हायर करा. ड्रायव्हर आम्ही आहेत, कामगार आमचे आहेत, आम्ही कामं करू. पण तुम्ही आम्हाला घरी बसून आणि बाहेरची वाहनं बोलून काम चालू करणार तर ते आम्ही चालवून देणार नाही. आणि या प्रकारच्या सूचना आता माननीय रोडे साहेबांची चर्चा करून त्यांना सांगितले. त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले की येत्या 8 दिवसात मला फरक दिसेल. नाही दिसल्यास आम्ही आमचा हातभार बाहेर काढणार, त्याला पर्याय नाही. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.